स्पर्धा परीक्षांच्या पलीकडेही करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध. माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. झेप अकॅडमीत कौशल्य विकास आणि देश विदेशातील रोजगार संधींवर व्याख्यान. गडिंग्लज येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमीतर्फे भविष्यातील कौशल्य विकास आणि देश विदेशातील रोजगाराच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी माजी राजदूत तथा परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांपुरतच करिअर मर्यादित न ठेवता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विविध संधींचा शोध घेण्याचं आवाहन केलं. डॉक्टर मुळे म्हणाले, अमेरिका, जपान, जर्मनी, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या प्रगत देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कौशल्य आधारित शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी परदेशात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद कौशल्य, इंग्रजीसह परकीय भाषांचं ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराच्या संधींचं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक असे 3 स्तर स्पष्ट करत त्यांनी प्रत्येक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलं. राजकारण हे देखील समाज परिवर्तन घडवणारं आणि नेतृत्व विकसित करणारं प्रभावी करिअर क्षेत्र असल्याचं त्यांनी नमूद केलं. मोठी स्वप्न पहा, स्वतःची क्षमता ओळखा आणि एका पारंपरिक करिअरपुरतं स्वतःला मर्यादित ठेवू नका असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. यावेळी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या डॉक्टर साधना शंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आत्मविश्वास, शिस्त आणि कौशल्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापराच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं असा संदेश दिला. प्रारंभी श्री रवळनाथ संस्था समूहाचे संस्थापक एम.एल. चौगुले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. झेप अकॅडमीच्या अधीक्षिका गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केलं, तर श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संचालक प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर आर.एस. निळपणकर, डॉक्टर संजय चौगुले, महेश मस्ती, बाबासाहेब आजरी, प्राचार्य डॉक्टर मनोहर पुजारी, मीना रिंगणे, श्रद्धा निळपणकर, संपदा चौगुले, ज्ञानदीपचे सचिव संदीप कागवाडे, झेप अकॅडमीचे प्राचार्य डॉक्टर प्रभाकर द्राक्षे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि गडिंग्लज परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.